तंदूरशिवाय तंदुरी रोटी बनवायची ही ट्रिक वापरली तर तंदूर रोटी कधीच फेल होणार नाही. मग तुम्ही घरच्यांसाठी गरमागरम धाबा स्टाईल तंदूर रोटी बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये अर्धा कप ताजं दही घ्यायचे, त्यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, पाव चमचा खाण्याचा सोडा, 4 चमचे तेल टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये मावेल तितका मैदा टाकायचा आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा दोन्ही एकत्र वापरू शकता. दही आणि आपल्या सोड्यामुळे पीठ जे आहे ते छान फर्मेंट होतं आणि आपली तंदूर रोटी खूप मस्त बनून तयार होते. एकदम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळायचं आहे. जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे. जसं आपण पुरणपोळीसाठी मळतो अगदी तसंच पीठ मी इथं मळून घेतलं आहे. त्याला परत थोडंसं तेल लावायचं आणि या पिठाला अर्धा तास साईडला ठेवायचं आहे. अर्ध्या तासामध्ये पीठ छान असं फुलतं आणि एकदम सॉफ्ट बनून तयार होतं. त्याला परत थोडंसं मळून घ्यायचं. त्याचा एक गोळा काढून छान अशी तंदूर रोटी आपली लाटून घ्यायची. शक्य तितकी पातळ लाटून घ्यायची. वरच्या साईडनी आपल्याला थोडंसं कलोंजी आणि कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी, दिसायला खूप छान दिसतं. बाजू पलटून घ्यायची, खाल्ल्या बाजूला पाणी लावून घ्यायचं. पाणी लावल्यामुळे तंदूर रोटी आपली तव्याला छान चिकटते. तव्यावर टाकायची. गरमागरम तव्यावर एक साईडनी भाजून झाल्यावर तवा उलटा करून दुसऱ्या साईडनीही मस्त अशी भाजून घ्यायची. बघू शकता एकदम मस्त क्रिस्पी आपली तंदूर रोटी बनवून तयार झाली आहे. वरून थोडंसं बटर किंवा तूप लावून तुम्ही तंदूर रोटी कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा.